राम मंदिरामध्ये जो दरोडा पडला त्याची चौकशी तुम्ही या ठिकाणी केली पाहिजे. उघडपणे सीसीटीव्ही मध्ये दिसते. अजून लोकांच्या भावना या ठिकाणी किती तुम्ही दुखवणार आहात. प्रभू रामांच्या नावानं राजकारण करायचं, दुसऱ्या बाजूला मात्र कृती मात्र रावणाची करायची. नाही काँग्रेस पक्षाने ही भूमिका घेतली की राम मंदिरामध्ये जो दरोडा पडला त्याची चौकशी तुम्ही या ठिकाणी केली पाहिजे. उघडपणे सीसीटीव्ही मध्ये दिसते. अजून लोकांच्या भावना या ठिकाणी किती तुम्ही दुखवणार आहात. त्याच्यावर या ठिकाणी SIT नेमलेल्या SITचा अहवाल येणं अपेक्षित आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे. ते होताना या ठिकाणी दिसत नाहीत. एका बाजूला प्रभू रामांच्या नावानं मतं मागायची, प्रभू रामांच्या नावानं राजकारण करायचं, दुसऱ्या बाजूला मात्र कृती मात्र रावणाची करायची, हे या ठिकाणी दिसून आले. काल विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण परवा इस्लामपूरच्या नगराध्यक्षांच्यावर पात्रतेची कारवाई झाली. काल देखील विशाल पाटील यांच्या समर्थक आपण पात्रतेची कारवाई झाली आहे. कसं बघता येईल? नाही, मला वाटतं आम्ही सातत्यानं विधिमंडळात सांगितलेलं आहे की जात पडताळणीचा विंडो हा कायमपणे सुरू ठेवा. ह्या निवडणुका लागल्यानंतर जात पडताळणीकडे आम्ही जातो आणि जात पडताळणीचे लोक दबावाखाली या ठिकाणी काम करतात. ही विंडो कायमपणे उभी ठेवा. निवडणुकीला उभा राहू दे, शैक्षणिक असू दे किंवा नसू दे, त्याची जात पडताळणी करून द्या. आता ज्याला पाहिजे त्याला करून द्या. म्हणजे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे दबावाचं राजकारण अधिकाऱ्यांच्यावर या ठिकाणी येतं आणि दबावातून दाखले या ठिकाणी पात्र होत आहेत, हे दिसून आलेलं आहे. कोल्हापुरात सुद्धा महायुतीच्या मधला संघर्ष आम्ही बघितलेला आहे. गडिंग्लजच्या नगराध्यक्षांचाच महायुतीचा असताना सुद्धा तुमचा दाखला रद्द करण्यात आला. त्यांना हायकोर्टामधून स्टे मिळाला. त्यांच्यात सुद्धा एवढी भांडणं आहेत, एकमेकाचा काटा काढायचा. आता त्याचा वापर आमच्यावर देखील ईश्वरपूरमध्ये झालेला या ठिकाणी दिसून येतो.